काय ग बाया, लाईट गेली, उन्हाचा तडाखा पडला एक तर. मला तुमच्याशी काय तर बोलायचं. बोल की मग. मला ना तुमचे नातेवाईक अजिबात आवडत नाही ते. मला पण माझे नातेवाईक आवडत नाही ते. तुला कुठनं आवडणार आहे? एक नंबरची खडूस आहे ती. आणि जेव्हा मला फसवलंय ना तेव्हापासून असं वाटतंय की जाऊन त्याच्या नरडीचा खोटच घ्यावा. मग त्यातले त्यात कोणचे नातेवाईक आवडतात तुम्हाला? मला तुझे नातेवाईक असं आवडायला निवडायला जागा नाही. मला सगळी नातेवाईक आवडतात तुझे. मग सांगा की त्यातले त्यात कुठले आवडते ते? सांगितलं ना कुठले आवडत नाही असं नाही, सगळे आवडते. तरी पण सांगा. आता हेच बघ ना, तुझी सासू, तुझा सासरा, तुझं दीर, सगळे चांगले आहेत. असं कुठलंही नाही. चांगली मिळाली तुला ना सगळे नातेवाईक. मलाच चांगली नाही ती मिळाली. तुमचे कोणते नातेवाईक सांगा ना. आता बघ, माझे सासू सासरा एक नंबर 12ची मिळाली. तुझ्यासारखा धोंडा पाडून माझ्या गळ्यात मला एक नंबर फसवलं. तेव्हापासून असं वाटतंय की त्यांच्या नरडीला जाऊन खोट घ्यावा. अहो तसं नसतं, सगळ्याचे नातेवाईक सारखेच असते ते, असं नसतं काय. असं आहे का? आता कळलं वाटतं तुला. बरं बरं, लवकर कळलं दोघांचे नातेवाईक एकच आहेत. हा असं दे, असं शानी झाली लवकर. जाऊ दे हो, नातेवाईकाचं काय असतं तीच असते तीच, त्यांचं काय तवा. बरं जाऊ दे की एक नाव घे की. अहो लग्नातच कधी घेतलं, लग्नानंतर घेतलंच नाही नाव. एखाद नाव घे की चांगलं. नाव घेतो हा पर तुला राग नाही आला पाहिजे. नाही बघा, माझ्याकडनं वाकडा तिकडा शब्द गेला तर काय अजिबात तू रागाला जायचं नाही. नाही 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 जाणार. बघा अजून बी नाही. ठीक आहे. घ्या घ्या तुम्ही नाव घ्या. आंब्यात आंबा हापूस आंबा, आंब्यात आंबा हापूस आंबा, आणि तू मिळाली मला हिडिंबा. काय जगदंबा जगदंबा ग, असं मला म्हणायचं. जगदंबा भारी नाव घेतलं. आपण जगदंबा. जाऊ द्या, सोडा ते नाव घ्यायचं. अहो 6 वाजता आल्या, दळण घेऊन ये की गव्हाचं. जावा की, तुम्हाला गहू देते मी, नीट करून ठेवल्या तर. जा जा. हा आणते. जेडे हे घे, पीठ दळून आणलंय. आणलं बाय. हा बरं झालं बाया, चपात्या करते. बसा. हो, पीठ कुठनं दळून आणलं तुम्ही? का ग, काय झालं? नाही, कुठनं दळून आणलं तुम्ही? आ तुम्ही गहू टाकून दळायला इकडे तिकडे फिरत होता का? नाही ग, अरे तिथंच बसलो तुम्ही. काय पण कशी बोलते? तिथंच होतो मी. काय इकडे तिकडे बाया बघत होता का पोरींना बघत होता गहू टाकून? काय करत होता? का फिराय गेलता तुम्ही? काय काय करत तर काय होता? आपण झालं तर काय सांग की, काय झालं? बहुतेक पिठात काय तर घोळ झालाय. का ग, काय झालंय? चपाती कशा काय करपते त्या? काही येडे झाले काय? मला भुका लागल्या त्या. चपात्या कर जा, आलो मी लगेच बाहेर. हो, थांबा. कुठे चाललाय बाहेर तुम्ही? बाहेर जर चालला ना तर पिऊन अजिबात यायचं नाही, आताच सांगते. आणि लवकर या, माझा स्वयंपाक निमा झालेला आहे. काय सांगायचं नाही. 2-4 चपात्या राहिल्या तेवढ्या करून घेते. लवकर या. का हो, तुम्ही आज पण पिऊन आला का काय? काय हो, तुम्ही आज पण दारू पिऊन आला का काय? मी दारू पितो म्हणजे वाईट करत नाही. मी चांगलंच काम करतो. मी दारू पितो म्हणजे कोणाचा तरी संसार वाचवतो, संसार चालवतो. तुझे आहे का ध्यानात? ते कसं काय? दारू न कुणाचा संसार तुम्ही चालवले तर ते कसं काय? सांगा बरं जरा. आता बघ, मी दारू पितो, रोज 2 क्वार्टर तर लागते. म्हणजे माझ्या मागं त्या दारूवाल्याला 200 रुपये तर मिळते. तिथनं पुढं मी काय करत असतो, पुढं जातो चकण्यावाल्यापाशी थांबतो. ती चकण्यावाल्याकडनं 100 रुपयाचा चकना घेतो. किती? 100 रुपयाचा.
त्यामुळे त्या चकण्यावाल्याचं घर चालतं. म्हणजे जर समजा मी दारूच नाही पिलो तर ते दारूवाला बिचारा उपाशी बसेल, चकनावाला काय खाणार ते? म्हणजे मी दारू पितो ते वाईट नाही, 2 माणसाचं घर चालव. आणि तुम्हाला म्हणते वा दारू पितो आणि वाईट करतोय. तुलाच मी वाईट दिसतो, मी पुण्याचं काम करतोय. होय अहो, तुम्ही ना दारू पिऊन ना पुण्याचंच काम करताय. 2 संसार चालवताय बघा की, एक चकण्यावाल्याचा आणि एक दारूवाल्याचा. खरंच क्या हो, असू द्या, या तुम्हाला जेवायला वाटतं. चा ग बाई, खरंच क्या हो.